आजची रेसिपी खास त्या लोकांसाठी ज्यांना जेवायला आवडतं पण जेवण बनवता नाही येत. आज आपण बनवणार आहोत दाल खिचडी. त्यासाठी मी इथे घेतले तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ आणि तांदूळ. फोडणीसाठी मी बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, मिरची, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, खडे मसाले, आला लसूण पेस्ट, बारीक चिरलेलं गाजर आणि बिनीज. कुकरमध्ये तेल गरम करून आपल्याला फोडणी द्यायची आहे. फोडणीसाठी 1 चमचा जिरं, मोहरी, चिरलेला कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेलं बिनीज, गाजर, आला लसूण पेस्ट आणि खडे मसाले घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर फोडणीमध्ये चवीपुरता मीठ, हळद, धुवून घेतलेले तांदूळ, डाळ आणि वरतून पाणी घालून हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि खिचडी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. शिजवलेली खिचडी एका प्लेटमध्ये काढून तुम्ही वरतून तूप घालूनही सर्व करू शकता. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.